सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील रुग्णांच्या सेवेसाठी महाराष्ट्र व सिंधुदुर्ग दिनाचे औचित्य साधून माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते 13 रुग्णवाहिका प्रदान करण्यात आल्या। बॅरिस्टर नाथपै सभागृहात हा लोकार्पण सोहळा पार पडला। आमदार केसरकर यांच्या हस्ते युवा रक्तदाता संघटना सावंतवाडी, अभिनव फाउंडेशन गावतळवाडी, विकास मंडळ रेडी, गावठणवाडी कला क्रीडा मंडळ ओटवणे, मलबार नेचर क्लब आंबोली, स्वराज्य मंडळ कलंबिस्त, श्री साईबाबा प्रतिष्ठान आजगाव, साटम महाराज मंडळ निरवडे, मातोश्री मंडळ वेंगुर्ला, कोकण गर्जना वेंगुर्ला, ग्रामविकास वेंगुर्ला, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ बेडशी, महामाया नवरात्रोत्सव मंडळ पिकुळे, बाजारपेठ नवरात्रोत्सव मंडळ सावंतवाडी आदींना या रुग्णवाहिका सुपूर्द करण्यात आला। यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख संजू परब, माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, माजी जिल्हा प्रमुख अशोक दळवी, महिला जिल्हा प्रमुख ॲडव्होकेट नीता सावंत कविटकर, सचिन वालावलकर, तालुका प्रमुख बबन राणे, शहर प्रमुख बाबू कुडतरकर, नितीन मांजरेकर, गणेश प्रसाद गवस, माजी नगरसेविका शुभांगी सुकी, प्रेमानंद देसाई, नंदू टोपले, विद्याधर परब, देव्या सूर्याजी, गजानन नाटेकर, परीक्षित मांजरेकर, हर्षद डेरे, विनोद सावंत, प्रतीक बांदेकर, दीपाली सावंत आदीसह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सोहळा रुळतो आहोत। शिवसेनेचे पदाधिकारी माननीय दीपक राणे, राजेंद्र पोकळे, अशोक दळवी, सचिन मला आणि ज्याने खऱ्या अर्थाने हा कार्यक्रम यशस्वी केला